मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा पहिला निकाल हाती। ब गटातून अजित पवारांचा मोठा विजय, तावरेंच्या भालचंद्र देवकातेंचा पराभव, तर सांगली गटातून चंद्रराव तावरे आघाडीवर। अजित पवारांकडे सत्ता आहे, पैसा आहे, बँका रात्री उघड्या ठेवल्या। 15 दिवसांपासून राज्य वाऱ्यावर सोडून गावामध्ये बसले, त्यामुळे अजित पवारांच्या जिंकण्याला महत्त्व नाही। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून राऊतांची टीका। भास्कर जाधव यांची पक्षातील बडव्यांवर पक्षाच्या बैठकीमध्ये टीका। निवडणुकीमध्ये उमेदवाराला एबी फॉर्म देताना विचारात घेतले नाही। पहिल्या फळीमधील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर जाधवांकडून प्रश्नचिन्ह। तेजस्वी घोसाळकरांची नाराजी दूर करण्याचा उद्धव ठाकरेंकडून प्रयत्न। घोसाळकर पक्षामध्ये नाराज असून भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा। घोसाळकरांची महिला विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती। भास्कर जाधवांनी शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं तर आनंद। जाधवांसारख्या नेत्यांना राजकीय संन्यास घेणं अयोग्य। मातोश्रीवरील राग जाधवांनी अनेकदा माझ्यावर काढला। उदय सामंतांचं वक्तव्य। संदीप देशपांडेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाण सुरूच। राज्याच्या मनामधलं ओळखणाऱ्यांनी जाधवांच्या मनामधलं ओळखलं का? भास्कर जाधवांच्या वक्तव्यावरून देशपांडेंची टोलेबाजी। 6 महिन्यांपासून शिवभोजन थाळीला सरकारकडून अनुदान नाही। अनुदान न मिळाल्यानं राज्यातील अनेक शिवभोजन थाळी केंद्र बंद। काही केंद्र कर्ज घेऊन चालवली जात असल्याची माहिती। शिवभोजन थाळीबाबत अनुदान थकीत असल्याचं कुठलंही निवेदन मिळालं नाही। काही तांत्रिक अडचण असल्यास दूर करण्याचा प्रयत्न करणार, आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया। सरकारची स्थिती भिकाऱ्यासारखी झाली। लाडकी बहीण योजना आणल्यानंतर अनेक योजनांना सरकारकडून कात्री। शिवभोजन थाळीच्या अनुदानावरून विजय वडेट्टीवारांची टीका। पुण्यात अजित पवारांचा ठाकरे गटाला धक्का। माजी आमदार महादेव बाबर यांचा आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। आमच्यावर हिंदी का लागता असं शिंदेंनी भाजपला विचारावं। नुसत्या बैठका घेऊन मराठीची अवहेलना सुरू। फडणवीसांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी काम करावं, संजय राऊतांची टीका। इराण इस्रायलमध्ये युद्धबंदी। डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। इस्रायल आणि इराण माझ्याकडे युद्धबंदीसाठी आले। सोशल मीडियावर ट्रम्प यांचा दावा। इस्रायलसोबत युद्धबंदी संदर्भात इराणचे एकमत नाहीच। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांचं ट्विट। ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इस्रायलकडून इराणच्या मिसाईल सैन्य तळांवर हल्ला। इस्रायलनं तेहरानवरून मिसाईल्स टाकल्या। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।